गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता तुम्ही सीडीपी मराठी हिंदी यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला जे तुमचं मॅथ सायन्स असेल, सोशल सायन्स असेल, पेपर 2 वाले वेगवेगळे गट पडतात. आता जर तुम्ही सीडीपी काळजीपूर्वक बघितलं असेल तर इथे नक्की त्याचा उपयोग होईल. एनसीईआरटी चांगली वाचली असेल तर. व्हिडिओची व्हिडिओची क्वालिटी चांगली दिसण्यासाठी YouTubeला सेटिंग असते. तिथून व्हिडिओची क्वालिटी चांगली करून घ्या म्हणजे व्हिडिओ चांगला दिसेल. आता आपण मॉडर्न क्वेश्चन सोशल सायन्स मॉडर्न क्वेश्चन पेपर 1 ही डिस्कस करणार आहोत. बघा अजून पण काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी कुठेही बॅच घेतली नाही, पण त्यांना अभ्यास करायचा आहे, परीक्षा पास व्हायचं आहे. तर एकदम कमी फी मध्ये आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, दोघं पेपरांसाठी बॅच उपलब्ध आहे. त्यासाठी प्ले स्टोअर वरून पीएस सिसो अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्हाला ही ऍपची लिंक मिळून जाईल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ऍप आणि नोट्स, कारण आता जो वेळ आहे, आता कुठेतरी आपण युट्यूब चॅनल मध्ये पाहण्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा ज्या एनसीईआरटीच्या ज्या नोट्स आहेत त्या वाचणं फार महत्वाचं आहे. हे काळजीपूर्वक वाचा आणि काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, संपूर्ण माहिती विचारू शकतात. आता आपण वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करू. व्हिडिओची क्वालिटी सर्वांनी वाढून घ्या. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. व्हिडिओची क्वालिटी सर्वांनी वाढवून घ्या. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. पाठांतर कोणी करू नका. पहला प्रश्न, दिल्ली सल्तनत के काल में तवारीख इतिहास के लेखकों के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है, म्हणजे चुकीचं कथन विचारलेलं आहे. का जे दिल्ली सल्तनत होती, दिल्लीची जी सुलतानशाही होती, त्या काळामध्ये जे लेखक होते त्या संदर्भात चुकीचं कथन तुम्हाला विचारलंय. काय विचारलंय? चुकीचं कथन तुम्हाला विचारलंय. पहिलं म्हटलंय बघा, तवारीख के लेखक सुल्तानों को शासन की संबंधी सलाह देते थे. तवारीख के लेखक सुल्तानों को शासन संबंधी सलाह देते थे, म्हणजे जे इतिहासकार काय होते, जे सुलतानांना सलाह देणे म्हणजे हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे पण तुम्हाला तिथे आढळेल. बी ऑप्शन तुम्हाला निगेटिव्ह काढायचंय. बी ऑप्शन काय म्हणते बघा, वे मुख्य रूप से दिल्ली में रहते थे और गावों में शायरी कभी कभी जाते थे. आता बघा, जे इतिहासकार लेखक होते, आता तुम्ही अल्लाउद्दीन खिलजी वगैरे यांचा काळ बघितला असेल, तर यांनी मोठ्या प्रमाणात जे लेखक होते ते काय आपल्या स्वतःच्या दरबारी काय होते ठेवलेले होते, स्वतःचं कौतुक करायसाठी. सी ऑप्शन काय म्हणते बघा, तवारीख लेखक लिंग भेद के खिलाफ थे और समाज समाज में सभी को समान न्याय दिलाने के पक्षधर थे. नाही, तर सगळ्यात महत्वाचं हे जे लेखक होते ना, ज्या पद्धतीने आताचा मीडिया आहे त्याच पद्धतीने हे लेखक होते, का जे सुलतानाने जो लिंगभेद असेल, वर्णभेद असेल, समाजभेद असेल, यावर काय होते दिलाने में पक्षधर थे. नाही, ते सुलतानाला सांगायचे नाही नाही, तर हे काय पाहिजे, लिंगभेद झालाच पाहिजे, म्हणजे हे सुलतानाला ही सल्ला द्यायची. कोण द्यायचे? दिलाने में समान न्याय तर यांना कधीच द्यायचा नव्हता. म्हणजे आज जसा मीडिया आहे, किती जरी सरकार चुकत असेल तर काय बाजू तशी त्यांचीच घेतो. त्याच पद्धतीने जे दिल्ली सल्तनत मध्ये जे लेखक होते ते काय करत होते, जरी समाजाच्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथांच्या विरोधात नव्हते बोलत, तर त्यांचं समर्थन ते करायचे. म्हणजे काय झालं, पक्ष धरते हे तर नाही, तर हे समान न्यायासाठी कधीच लढले नाही. म्हणजे ऑप्शन 3 हे त्यांच्या संदर्भात चुकीचं आहे. आणि वेद वेद सुलतानो को भारी पुरस्कार पाने की आशा मी इतिहास लिखते ते, बरोबर आहे ना. मला पुरस्कार भेटला पाहिजे यासाठी ते चांगलं, जरी चुकीचं असेल तरी चांगलंच लिखाण काम करत होतं. म्हणजे ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे, कारण हे काय करत होते, जातीभेदवर प्रहार करत नव्हते, तर त्याला प्रोत्साहित करण्याचं काम करत होते. म्हणजे ऑप्शन सी हे त्यांच्या संदर्भात चुकीचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा, निम्नलिखित में से कथनों पर विचार कीजिए और सही विकल्प चुनिए. म्हणजे जे आता खाली कथन दिलेले ते तुम्हाला विचार कीजिए म्हणजे वाचायचं आणि त्याच्यामागे योग्य कथन तुम्हाला निवडायचंय. पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, कथन, अल्तमशाह बघितला होता ना तुम्ही, अपने बेटों के स्थान पर अपनी बेटी रजिया को दिल्ली का सुलतान बनाया. बरोबर आहे, कारण त्याने काय केलं, मुलीला सुलतान बनवलं मुलांच्या जागेवर. कारण आता कारण काय म्हणतंय, मियां सिराज के अनुसार, म्हणजे जो लेखक होता, रजिया अपने भाइयों से कधी अधिक सक्षम सक्षम होती. बघा, सक्षम और योग्य थी, लेकिन उस समय सामाजिक संरचना के कारण महिला शासक के रूप में स्वीकार करना आसान नहीं था. म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं कारण काय म्हणतं, का तिला सुलतान का बनवलं, कारण ती तिचे जे भाऊ होते त्याच्यापेक्षा सक्षम होती. जरी समाजामध्ये महिलेला गादीवर बसवलं जात नव्हतं, स्वीकार केला नाही, पण ती का बसवली होती, सक्षम होते. काय होते, इतर भावांपेक्षा सक्षम होते. म्हणून तुमचं उत्तर काय असेल, ये और आर दोनों सही है. व्याख्या सही करताय, कारण तिला गादीवर बस सुलतान क्यों बनाया, तर ती तिच्या भाऊ होते त्याच्यापेक्षा ती सक्षम होती. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा,
एक इतिहास के शिक्षक बघा, एक इतिहास शिक्षक अपनी कक्षा में गोंड राज्य, आता गोंड राज्य के इतिहास पर चर्चा कर रहे हैं। वो छात्रों को बताते हैं कि राज्य राज्य हाथियों के व्यापार में बहुत धनी हो गया था। म्हणजे जे राज्य होता हाथियों का व्यापार म्हणजे जे हातींची खरेदी विक्री बरोबर बहुत धनी हो गया था। इस जानकारी के आधार पर छात्र मध्यकालीन इतिहास के बारे में क्या निष्कर्ष निकाल सकते हैं? म्हणजे विद्यार्थ्यांना काय सांगायचंय का जे गोंड राज्य होतं ते काय होतं हथियों का व्यापार में बहुत धनी हो गया था. धनी म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे पैसा आला असेल. तर याच्यापासून ते काय निष्कर्ष काढतील असं त्यांनी विचारलंय. पहिलं ऑप्शन हे काय म्हटलंय बघा, मध्यकाल में भारत में केवळ आदिवासी अमीर हो गए असं त्याचा निष्कर्ष निघेल का? तर अजिबात नाही. बी ऑप्शन काय म्हणते बघा, प्राकृतिक संसाधन का नियंत्रण और क्षेत्रीय व्यापार में जनजातियों और राज्यों की राजनीतिक उत्थान सुदृढीकरण का मुख्य कारण थे. म्हणजे याचा निष्कर्ष काय निघू शकतं, जेणेकरून त्या काळामध्ये जे व्यापार क्षेत्र असेल, क्षेत्रीय जनजाती यांचे राजनीतिक सुदृढीकरण का कारण ते म्हणजे काय व्यापारात म्हणजे जो व्यापार होत होता याच्यामध्ये हे कारण होतं. बी ऑप्शन थोडं बरं आहे. सी ऑप्शन म्हणते बघा, मुगलों में गोंड राज्य कभी आक्रमण नहीं किया क्योंकि वो व्यापार से डरते थे. ये त्याचा निष्कर्ष असेल का? तर अजिबात नाही. जनजातीय समुदाय को बाहरी दुनिया का नगरों में व्यापार में कोई संबंध नहीं था. अरे बाबा इथे डायरेक्ट त्यांनी सांगितलंय का जे राज्य होतं ते काय हाथियों के व्यापार में बहुत धनी हो गया म्हणजे काय त्या क्षेत्रामध्ये जो व्यापार असेल संसाधन असेल जनजातीय राज्यों में राजनैतिक उत्थान और सुदृढीकरण में मुख्य कारण थे. म्हणजे व्यापार काय होतं कारण होतं. म्हणजे ऑप्शन बी ज्यांनी दिले ते तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा, प्राचीन काल में लोग रात्रि की दिशा को निर्धारण किस तारे की सहायता से करते थे? सगळ्यांना माहिती आहे ध्रुव तारा. कशाचा? ध्रुव तारा याच्यापासून काय होतं दिशा निर्धारित होते. माहिती आहे सगळ्यांना? त्याच्यानंतर प्रश्न पाचवा, तुम्हाला तुम्ही जर वेळेचं मॅनेजमेंट केला नाही ना सोशल सायन्स मध्ये प्रश्न सोपे असतात पण वेळेचं मॅनेजमेंट केलं नाही तर उत्तर चुकवतात. मागच्या वेळा आपल्याकडे दोन विद्यार्थी होते एक सुवर्ण आणि दीपाली म्हणून. त्यांनी पेपरच वाचला नाही सोशल सायन्सचा तर मग त्यांनी काही उत्तर चुकवले. हेच उत्तर त्यांनी चंद्राचं 30 दिवस करून आले होते. पेपरच वाचला नाही तर उत्तर चुकणार ना. चंद्रमा पृथ्वी की एक चक्कर लगाने में किती पुरा करता है. किती आता सगळ्यांना माहिती आहे काय 27 जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. पण त्यांनी पेपर न वाचल्यामुळे 27 करून आले जेणेकरून तुम्ही अंदाजे करणार तर अंदाजेच होणार. त्याच्यानंतर प्रश्न 6, जब हम किसी समूह समूह या व्यक्ति के बारे में पक्की धारणा बना लेते हैं तो उसे क्या कहा जाता है? म्हणजे काय एखादा समूह असेल किंवा व्यक्तीच्या बारे में पक्की धारणा बनवणे याला सगळ्यांना माहिती याला रूढिवाद काय म्हटलं जातं? रूढिवाद धारणा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रूढिबद्ध धारणा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 7 बघा. सरकार के मुख्य रूप से कितने स्तर होते? सगळ्यांना माहिती आहे सरकारचे किती स्तर 3 स्तर असतात. किती स्तर असतात? 3 स्तर असतात. ज्यांनी बी दिले ते अगदी बरोबर दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा. जिथे स्पष्टीकरणाची गरज आहे तिथे देईल, जिथे गरज नाही तिथे काही द्यायची गरज नाही. प्रश्न 8 कक्षा 7 के विद्यार्थियों में आरंभिक आरंभिक मानव की खोज पढ़ाते समय एक शिक्षक पुरा पाषाण काल और औजारों पर चर्चा करना चाहता है. म्हणजे त्या शिक्षकाने काय करायचं आरंभिक मानव की खोज याच्यावर काय करायचे पुरा पाषाण काल में औजारों की चर्चा करना चाहता है. जे औजार है त्याच्यावर चर्चा करना चाहता है. इनमें से कौन सी अध्यापन पद्धति छात्रों को आलोचनात्मक क्रिटिकल थिंकिंग और वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करने के लिए सबसे प्रभावी होगी. म्हणजे त्या शिक्षकाला काय करायचं पुरा पाषाण जो काल आहे त्या ते जे अवजार आहेत त्याच्यावर काय करायचे चर्चा करायची आणि आलोचनात्मक चिंतन त्यांचं वाढलं पाहिजे अशा संदर्भात. मग कोणती तुम्हाला जी काय म्हटलेले वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करने के लिए सबसे प्रभावी क्या होगा? आता काय प्रभावी आहे हे तुम्हाला त्यांनी विचारलंय. पहिलं म्हटलंय व्याख्यान विधी चालेल का? तर चालणार नाही. या अशा पद्धत म्हणजे नाही पण पूर्ण वाचलं तर तुम्ही काढू शकता. बी ऑप्शन म्हणते पाठ्यपुस्तक से पाठ का मौन वाचन करा कर. सीधे उत्तर डायरेक्ट मौन वाचन करा उत्तर घ्या. चालणार नाही. हे पण बेस्ट नाही. सी ऑप्शन काय म्हणते बघा. वास्तविक या प्राकृतिक औजारों को कक्षा में दिखाना और छात्रों को उनकी उपयोगिता का अनुमान लगवाना. म्हणजे काय जे अवजार आहेत बरोबर आहे काय वास्तविक जे तुमच्याकडे आहेत त्यांचं काय करायचं विद्यार्थ्यांना ते दाखवायचं आणि त्याच्या उपयोगावर काय करायचं अनुमान लावण्यात कशासाठी वापरलं जात असेल बाबा म्हणजे उदाहरणार्थ एखादा दगड असेल हा कशासाठी वापरला जात असेल तर विद्यार्थी काय होईल चांगल्या पद्धतीने चर्चा करू शकतात आणि विचार पण क्रिटिकल थिंकिंग वाढू शकते. आणि डी ऑप्शन म्हणते बघा पुरा पाषाण काल में एक लंबा लेख घर लिख कर लाना गुरु करता अजिबात नाही. ऑप्शन सी ज्यांनी दिले ते सगळ्यात बेस्ट आहे आणि हेच तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 9 बघा. प्रश्न 9 एक इतिहास शिक्षक अपनी
एक इतिहास शिक्षक अपनी कक्षा में छात्रों के पास छात्रों के पास के एक ऐतिहासिक किले पर भ्रमण फील्ड ट्रिप पर ले जाता है. म्हणजे जे शिक्षक आहे अपने क्षेत्रों में काय म्हटलं आपली कक्षा में छात्रों के पास ही ऐतिहासिक किले पास ही म्हणजे काय जवळ एखादा किल्ला आहे त्या किल्ल्यावर त्यांना घेऊन जातोय हा क्षेत्र भ्रमणसाठी. तर मग आता इथे काय म्हटलंय इस गतिविधि का मुख्य शैक्षणिक उद्देश क्या होना चाहिए म्हणजे हे शिक्षकाने काय केलं का त्या विद्यार्थ्यांना तिथे फील्ड ट्रिप फिरायला नाही फील्ड ट्रिप साठी घेऊन चाललाय. तर मग आपण डायरेक्ट फिरणे नाही फक्त फिरणेच उद्देश नसतो. तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. पहिलं म्हटलंय पहिला ऑप्शन म्हटलंय छात्रों को मनोरंजन और कक्षा में दिनचर्या में ब्रेक देना. नाही बाबा माझे विद्यार्थी खूप थकले असतील चला आता त्यांना किल्ल्यावर घेऊन जाऊ चालेल का एवढं बेस्ट वाटतंय का तर अजिबात नाही. ऑप्शन 2 काय म्हणते बघा किताबी ज्ञान को वास्तविक दुनिया से किताबी ज्ञान को वास्तविक दुनिया के अनुभव से जोडना. हे दुसरं ऑप्शन चांगलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं माहितीये का आता पहिलं ऑप्शन तुम्हाला थोडं निगेटिव्ह वाटलं ना तर पहिलं ऑप्शन कुठे आलेले हे पहिले बघायचं बघा. याच्यामध्ये पण आलेलं आहे. हा जिथे पहिलं आले म्हणजे डी मध्ये पण तुमचं पहिलं ऑप्शन आलेलं आहे बघा. आता म्हणजे दोन ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन आलेलं आहे ते तुम्ही बाहेर काढायचं. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन काय म्हटलं छात्रों में अवलोकन और ऑब्झर्वेशन स्थानिक इतिहासात की प्रति रुची जगाना म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठी काय करताय म्हणजे ऑप्शन दुसरा आणि तिसरा चांगला आहे. आणि चौथा ऑप्शन काय म्हणतो बघा किले की दीवारों पर लिखे गए पुरालेख को पढ़कर इतिहासों को कड़ियों को जोड़ना. आता मला सांगा जे किल्ल्यावर जर लिहिलेलं आहे ते वाचता येईल का या पोरांना वाचता येणार नाही कारण बघा आपल्याला ते जमणार नाही. म्हणजे यासाठी तुम्ही त्यांना घेऊन गेले का तर अजिबात नाही. म्हणजे ऑप्शन 2 आणि 4 सगळ्यात बेस्ट आहे. ऑप्शन 2 आणि 3 2 आणि 3 हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण दिवारोपर ते जे लिहिलेलं असेल ते वाचण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट काय 2 आणि 3. ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिले बघा. ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिले 2 आणि 3 काय सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा. प्रश्न 10 काळजीपूर्वक समजून घेऊ. हां, कक्षा आता तुम्हाला फक्त इथे काय करायचं त्यांनी वर्ग फक्त फिरवलं जातं. तुम्हाला 7 असेल, 8 असेल, फक्त तुमचा एक विचार करायचा का विद्यार्थी कितवीचे आहेत बघा. आता समजा इथे 8वीचे कक्षा 8 के छात्रों गणित और काय म्हटलंय खजीन छात्रों को खनिज और शक्ति संसाधन काय म्हटलंय खनिज और शक्ति संसाधन पढ़ाते समय एक शिक्षक चाहता है कि छात्र अपने दैनिक दैनिक जीवन में ऊर्जा संरक्षण के व्यावहारिक तरीकों को समझे. इस हेतु निम्नलिखित में से कौन सी गतिविधि सबसे उपयुक्त होगी म्हणजे त्या विद्यार्थ्यांना खनिज और संसाधन यांचं संरक्षणासाठी काय करायचंय एक त्यांना गतिविधी करायची तर कोणती गतिविधी उपयुक्त होगी असं तुम्हाला विचारलंय. तर काय उपयुक्त आहे हे तुम्हाला विचारलंय. बी ऑप्शन म्हणतं पहिला ऑप्शन काय म्हटलं बघा कक्षा में बिजली बचाने के तरीके को सामूहिक चर्चा म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही बिजली वाचू शकतात म्हणजे लाईट बंद करू किंवा काय करू हे म्हणजे जे जे चालू आहे अनावश्यक आहे. पहिला ऑप्शन बरं आहे. दुसरा ऑप्शन काय म्हणते बघा छात्रों को उनके घरों में पिछले 3 महीने का बिजली का बिल का विश्लेषण करने के लिए कहना म्हणजे आता विद्यार्थी 8वीचे का तुमच्या 3 महिन्यामध्ये बिल कुठल्या महिन्यात जास्त आलं कुठल्या महिन्यात कमी आलं हे पण करू शकतात. तिसरा ऑप्शन म्हणते बघा बिजली बचाने की परिभाषा पाठ्यपुस्तक से याद करना चालेल का पाठांतर करून तर चालणार नाही. मग आता हे 3 ऑप्शन कुठे आहेत ते पहिले मला बाहेर काढून टाकायचं बघा. पहिलं ऑप्शन ए आहे त्याच्यामध्ये पण 3 आलेले म्हणजे बाहेर झालं. सी मध्ये पण 3 आलेले म्हणजे बाहेर झालं आणि डी ऑप्शन आहे तिथे पण काय आले 3 ऑप्शन झालेले. म्हणजे आता नाही जरी वाचलं तर तुम्हाला माहिती आहे बी ऑप्शन हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे 1, 2 आणि 4 बरोबर असेल. हां आणि चौथा आपण बघूया. जरी तुम्हाला स्कूली परिसर में ऊर्जा आउटेज करना और अनावश्यक पंखे या लाईट बंद करना म्हणजे जे तुमच्या परिसरातील जे चालू असेल ते पण बंद करणं म्हणजे इथे पण चालेल पण फक्त पाठांतर करून चालणार नाही म्हणजे ऑप्शन बी ज्यांनी निवडलेलं आहे 1, 2 आणि 4 हे काय तुमचं बरोबर दिलेलं आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा. प्रश्न 11 एनसीईआरटी भूगोल शिक्षक के अनुसार बघा एनसीईआरटी भूगोल भूगोल शिक्षण के अनुसार क्षेत्रीय भ्रमण विधि का उपयोग करते समय क्षेत्रीय भ्रमण विधि का उपयोग करते समय एक शिक्षक को अपनी योजना में किन चरणों को शामिल करना अनिवार्य है. म्हणजे तुम्ही आता एक भूगोल शिक्षक आहेत आणि क्षेत्र भ्रमण म्हणजे फील्ड ट्रिप म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना आता कुठेतरी गेले तर कुठल्या योजना तुम्ही शामिल केल्या पाहिजे अनिवार्य असं त्यांनी म्हटलंय. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय बघा
क्षेत्र भ्रमण पर जाने से पहले छात्रों के साथ उद्देश और सुरक्षा नियमों पर चर्चा करना हा सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो. कारण ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय, तुमचा नेमका उद्देश काय आहे याच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि जे सुरक्षेचे नियम आहेत याच्यावर पण काय केली चर्चा केली पाहिजे. चांगला आहे का नाही? पहिला ऑप्शन चांगला आहे. दुसरा ऑप्शन काय म्हणते बघा, क्षेत्र भ्रमण के दौरान छात्रों को स्वतंत्र रूप से बिना किसी कार्यशीट के छोड़ देना. आता जर तुम्ही भूगोल विषय शिकवताय आणि भूगोल विषय शिकवत असताना डायरेक्ट विद्यार्थ्यांना फक्त मोकळं सोडून दिलं, कार्यशीट वर्कशीट काहीच दिली नाही, मुलं काय करतील फक्त इकडे तिकडे फिरून येतील. हे तर सगळ्यांना कळतं. म्हणजे दुसरं ऑप्शन एवढं बेस्ट वाटतं का? तर अजिबात नाही. तिसरं ऑप्शन काय म्हणतंय बघा, भ्रमण के बाद कक्षा में सीधे गए सीखे गए तथ्यों पर आधारित एक वस्तुनिष्ठ रिपोर्ट तयार करणार. म्हणजे तुम्ही काय काय बघितलं याच्यावर रिपोर्ट तयार करू शकता. तिसरं ऑप्शन पण चांगलं आहे. आणि चौथा ऑप्शन म्हटलंय भ्रमण भ्रमण के स्थान का चयन केवल शिक्षक के व्यक्तिगत पसंद के आधार पर कराना, पाठ्यक्रम से संबंधित होना जरूरी नाही. फक्त आमच्या शिक्षकांना आवडतं त्या स्थानावर किंवा मला आवडतं त्या स्थानावर तुम्हाला फिरायला घेऊन जाईल, पाठ्यपुस्तकाशी संबंधित नसेल तरी चालेल. असं चालेल का? तर अजिबात नाही. म्हणजे चौथं ऑप्शन पण तुमचं चुकीचं आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय दिलेले तुम्हाला ऑप्शन 1 आणि 3 हे ज्याच्यामध्ये असेल तुमचं ते उत्तर असेल. बघा ऑप्शन ए मध्ये ते दिलेले आहेत 1 आणि 3. कारण बाकीच्या मध्ये दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय सांगितलं होतं, त्यांना वर्कशीट द्यायची नाही, फक्त मोकळे फिरून काय करतील, कारण त्यांना रिपोर्ट तयार करण्यासाठी काय पाहिजे, वर्कशीट पाहिजेच ना. आणि चौथ्या ऑप्शन मध्ये काय दिलं, फक्त व्यक्तिगत आनंदासाठी, कोणाच्या, शिक्षकाच्या. ते पण योग्य नाही. म्हणजे 1 आणि 3 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 12 बघा. प्रश्न 12 अभिकथन आणि कारण याच्यावर प्रश्न जास्त येतात. तयारी मोठ्या प्रमाणात करा. राजा राममोहन राय, आता राजा राममोहन राय यांचा कार्यकाल तुम्हाला विचारलं जातं. मराठीमध्ये प्रश्न समजून घेण्याची तयारी करा. जे 1825 वेदांत कॉलेज की स्थापना स्थापना की ज्या भारतीय दर्शन के साथ साथ ही साथ पश्चिम सामाजिक और भौगोलिक विज्ञान पाठ्यक्रम भी पढ़ाए जाते थे. बरोबर आहे. कारण याच्यामध्ये काय होतं, जी भारतीय संस्कृती होती त्याचे पश्चिमी सामाजिक भौगोलिक पाठ्यक्रम भी पढ़ाए जाते थे. अभिकथन योग्य बोलताय. आणि कारण काय म्हणतंय बघा, कारण वे केवल पश्चिम संस्कृति का प्रचार करना चाहते थे और भारतीय प्राचीन वेदन एवं उपनिषद अध्ययन को पूरी तरह से समाप्त करना चाहते. असा होता का उद्देश? तर अजिबात नव्हता. त्यांना काय पूर्ण फक्त केवळ पश्चिम प्रचार करायचा नव्हता किंवा वेद होते पूर्णपणे समाप्त करायचे नव्हते. हे चुकीचं दिले, म्हणजे कारण तुम्हाला चुकीचं दिलेले. म्हणजे तुमचं ये सही आहे लेकिन आर गलत आहे. ऑप्शन ऑप्शन 2 मध्ये बघा. ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिलेले ऑप्शन 2 मध्ये दिलेले ये सही आहे लेकिन आर गलत आहे. कारण असा काही उद्देश त्यांचा नव्हता कारणप्रमाणे. त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा. प्रश्न 13 द्रवित मैमा के ठंडे होकर ठोस होने से बनने वाले शेल रॉक्स को क्या कहते. म्हणजे आता तुम्हाला जे दगड असतात बघा, द्रवित म्हणजे काय, जे आपण आग्नेय खडक म्हणतो बघा, आग्नेय खडक असतात ना, त्या त्या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे. बघा आता तुम्हाला इथे त्यांनी काय विचारलंय, का द्रवित मेमा थंड होकर ठोस ठोस बनणे शैलो को क्या कहा जाता है. तर याला आग्नेय म्हणजे जे द्रवित असतात त्याच्यापासून थंड होऊन जे बनतात त्याला आग्नेय शैल म्हणजे आग्नेय खडक असं म्हटलं जातं. बघा तुमच्यासाठी इथे काही माहिती दिलेली आहे. आग्नेय खडक, ये खडक पिघलते हुए मैग्मा और लावा को ठंडा होकर कठोर कठोर बनने से होते. आताच तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर अवसादी जे खडक आहेत, ये चट्टानों को छोटे छोटे टुकड़ों में मिट्टी रेत या जैविक पदार्थों को जमने और याला अवसादी म्हणतात. आणि रूपांतरित खडक काय म्हणतात, ये खडक पहले से मौजूद आग्नेय या अवसादी खडकों के उष्म दाब और रासायनिक क्रियाओं के कारण बदलते, याला रूपांतरित खडक असं म्हटलं जातं. कळालं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो प्रश्न आला होता त्याच्यावर मी घेतलेलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा. वायुमंडल की किस परत में मौसम की संबंधित सभी घटनाएं जैसे वर्षा कोहरा होती है. वर्षा म्हणजे मुलगी नाही, वर्षा कोहरा होती है म्हणजे काय, पाऊस वगैरे हे सगळं कुठे असतं. तर तुम्हाला माहिती आहे, जे भोक्ष मंडळ असतं याच्यामध्ये काय होत असतं, हा हे पाणी वगैरे जे असेल मोसम कोरा हे होत असतं. बघा आता तुम्हाला समजवण्यासाठी इथे दिलेले बघा, आता इथे समजवण्यासाठी दिलेले बघा, इथे मोक्ष मंडळ स्थलीय जीवन म्हटलेले, हा वर्षा बर्फ तुफान. बरोबर आहे का नाही. मग असाच प्रश्न तुम्हाला इथे पण ह्या लक्षात ठेवा. मागच्या वेळा एक प्रश्न विचारलेला होता, रेडिओ की तरंगे कासे होते, तर त्याला तापमंडल असं म्हटलं जातं. बघा इथे दिले रेडिओ की तरंग का परिवर्तन, त्याला
आयनमंडल किंवा तापमंडल याच्यामधून ते परिवर्तन होतात. म्हणजे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेणेकरून तुम्हाला याच्यावर सुद्धा प्रश्न जसा आता तुम्हाला विचारला गेला का वर्षा बर्फ हे कुठे असतं, तर भोक्ष मंडळ हे तुम्हाला दिलेलं दिलेलं होतं. कळलं? त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न 15 बघा. प्रश्न 15, सुल्तान मोहम्मद बिन तुगलक के चांदी के सिक्कों के स्थान पर किन धातु के सिक्के चलाए थे. आता हा मोहम्मद तुगलक याला दिल्लीचा वेडा बादशाह सुद्धा म्हटलं जातं. आता याने काय केलं होतं, जे सोने आणि चांदीचे शिक्क्याच्या जागेवर तांबा आणि जे पितळ होतं याचे काय चलनामध्ये चालवलं होतं. याने काय केलं होतं, हा उद्योग केला होता. ते तुम्हाला सगळं कारण तुम्हाला इतिहासामध्ये सांगेल. आता ज्यांना एनसीईआरटी नोट्स घ्यायचे आहेत सर्व काही आपल्याकडे उपलब्ध आहेत. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 15 बघा. प्रश्न 15, इतिहास के इस कथन का विश्लेषण कीजिए, इतिहास में केवल पुरुषों को ही राजा बनने का अवसर मिलता था. बघा काय म्हटलंय, इतिहास का इस कथन का विश्लेषण कीजिए, इतिहास में केवल पुरुषों को ही राजा बनने का अवसर मिलता था. यदि आज लोकतांत्रिक समतावादी समाज समाज में इस ऐतिहासिक नियम को फिर से लागू करना पड़े तो इसका समाज पर किस संरचना पर सबसे अधिक नकारात्मक प्रभाव पडेगा. म्हणजे प्रश्न काय म्हणतोय का इतिहासामध्ये फक्त जे पुरुष मंडळी होते त्यांनाच राजा बनवलं जात होतं. पण आता जर हा नियम आपण लावून बघितला, परत लावून बघितला, तर याचा सगळ्यात नकारात्मक प्रभाव कुठे पडेल, तर सगळ्यात महत्वाचं याचं काय होईल, लैंगिक समानतावर, मानव अधिकारांवर काय होईल, नकारात्मक प्रभाव पडेल. कारण काय, आज जसं महिला पण काय करू शकतात, आज बघा राष्ट्रपती कोण आहे, महिला. पण जर तुम्ही जर म्हटलं नाही बाबा आता फक्त पुरुषच राहील, नियम परत लावला, तर तुमच्या लैंगिक समतावर आणि मानव अधिकारांवर काही गदा निर्माण होईल. अशा पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. त्याच्यानंतर प्रश्न 16 बघा. त्रिपक्षीय संघर्ष के रूप में किस प्राचीन समृद्ध नगर पर अधिकार करने के लिए होता. आता त्रिपक्षीय संघर्ष कशा कुठल्या जे आपण काय म्हणतो कुठलं जे शहर होतं त्याच्यावर अधिकार प्राप्त करण्यासाठी झाला होता. तर सगळ्यांना माहिती आहे कनोज जे शहर, कनोज हे जे शहर होतं, या कनोज शहरवर काय करायचं, अधिकार प्राप्त करण्यासाठी तुमचे राष्ट्रकूट असेल, बरोबर आहे का नाही, गुर्जर प्रतिहार असेल, म्हणजे यांनी काय झालं, एकमेकांमध्ये संघर्ष झाला, त्याला त्रिपक्षीय संघर्ष असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 17 बघा. प्रश्न 17, अभिकथन कारण, सभी ग्रहों के पास अपना स्वयं का प्रकाश और ऊर्जा होते. तर बरोबर आहे का, तर अजिबात नाही. सगळ्या ग्रहांकडे आहे का ते, तर अजिबात नाही. म्हणजे अभिकथन काय दिलेलं आहे तुमचं, चुकीचं दिलेलं आहे. कळालं? कारण म्हटलंय बघा, कारण सूर्य ग्रह सूर्य के चारों ओर चक्कर लगाते हैं, ग्रह सूर्य के चारों ओर चक्कर लगाते हैं और सूर्य से प्रकाश व उष्मा प्राप्त करते. म्हणजे कारण बरोबर दिले पण अभिकथन चुकीचं दिलेले. म्हणजे तुम्हाला काय असेल, ये असत्य आहे, म्हणजे हे चुकीचं आहे, पण जे आर आहे ते बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 18 बघा. प्रश्न 18 अभिकथन आणि कारणवर आलेला आहे. अंतरिक्ष में देखने पर पृथ्वी नीले रंग की दिखाई देती है. बघा, अंतरिक्ष देखने पर पृथ्वी नीले रंग की दिखाई देती है और सौर मंडल एक अद्भुत ग्रह और सौर मंडल एक अद्भुत ग्रह माना जाता है. काय म्हटलंय अभिकथन, कारण काय म्हटलंय बघा, कारण पृथ्वी के 2/3 सतह पे पाणी से ढकी है. काय म्हटलेलं आहे, आता सगळ्यात महत्वाचं निळी दिसण्याचं कारण काय, 2/3 जे आहे ते पाणी से ढकी है और या जीवन के लिए अनुकूल परिस्थिती है, जैसे हवा पाणी. म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय विचारलंय का ते निळं दिसण्याचं मुख्य कारण काय, की पाण्याचा भाग जास्त आहे. म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, यावेळेला काय असतं, ज्यावेळेला ते एकमेका संदर्भात बोलतात त्यावेळेला काय करतात, ते एकमेकाची व्याख्या करत असतात. त्याच्यानंतर प्रश्न 19 बघा. आता तुम्हाला आपण जसं म्हणतो भरती ओहोटी, पण हिंदीमध्ये त्याला ज्वार भाटा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ज्वार भाटा म्हटलं जातं. त्याच्यावर आलेला प्रश्न आहे. त्याच्यावर आलेला प्रश्न आहे. महासागरों में आने वाले ज्वार भाटा भरती ओहोटी के संदर्भ में निम्नलिखित में से कथनों पर विचार कीजिए और सही विकल्प चुनिए. अभिकथन, पूर्णिमा और अमावस्याओं के दिनों में सबसे ऊंचे ज्वार और भाटा आते. बघितलंय आपण, अभिकथन बरोबर आहे. कारण म्हटलंय, इन दिनों में सूर्य, चंद्रमा और पृथ्वी तीनों एक सीधी रेखा में होते हैं, जिसके उनका गुरुत्वाकर्षण बल मिलकर काम करता है. हेच त्याचं कारण आहे. म्हणजे काय, ते व्याख्या एकमेकाची करतात. तुम्हाला सांगितलं ज्यावेळेला ते एकमेका संदर्भात बोलत आहे. म्हणजे ऑप्शन ए ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 20 बघा. प्रश्न 20,
पल्लव राजवंश की काय म्हटलं बघा, पल्लव राजवंश की कला और वास्तुकला को पढ़ाते समय निम्नलिखित में से पढ़ाते समय कौन सी विधी सबसे प्रभावी होगी? म्हणजे तुम्हाला पल्लव जे राजवंश आहे त्यांची वास्तुकला जी शिकवायची त्यासाठी कोणती प्रभावी रणनीती तुम्हाला सांगितली, म्हणजे विधी सबसे प्रभावी होगी असं त्यांनी विचारलंय. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, ये कथन ये काय म्हटलं बघा, राजाओं के नाम और तिथ्या रटवाना चालेल का पाठांतर करून? अजिबात चालणार नाही. म्हणजे मग आता काय करायचं, जे पहिलं ऑप्शन कुठे आलेलं ये, जिथे पहिलं ऑप्शन आलेलं ना ते पहिले बाहेर काढून टाका. म्हणजे बघा इथे यामध्ये पण पहिलं ऑप्शन आलेलं आहे तुमचं बाहेर निघून गेलं आणि याच्यामध्ये पण पहिलं ऑप्शन आलेलं म्हणजे ते बाहेर निघून गेलं. आता राहिले तुमची 50-50. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन बघू. कथन महाबलीपुरम मंदिरों के चित्र और टूर दिखाना, म्हणजे ते चित्र वगैरे दाखवणं. हे पण काय चांगलं आहे ना, थोडं चित्र वगैरे दाखवलं हे पण काय चालेल, चालू शकतं. गुप्तकालीन कला से तुलनात्मक अध्ययन कराना, म्हणजे काय, जे मंदिरे होते ते गुप्त काल होतं, पल्लव काळ आणि यांची काय करू शकतात, तुलना तुम्ही करू शकतात. हे पण थोडं चांगलं आहे तुलना करण्यासाठी, कारण दोघांमधील फरक काय. आणि चौथा ऑप्शन काय म्हणते बघा, पल्लवकालीन समाज पर रोल प्ले आयोजित करा ना, म्हणजे कशा पद्धतीने एखादं नाटक वगैरे तिथे करा. म्हणजे ऑप्शन तुमचं बघा 2, 3 आणि 4 काय म्हटलेले, 2, 3 आणि 4 हे चांगलं आहे, पण ऑप्शन येतं हे चांगलंच नाही ना एक नंबरचं. म्हणजे तुमचं उत्तर काय ऑप्शन सी हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण जेणेकरून काय होईल ती सगळी प्रभावी विधी तुम्हाला विचारल्या होत्या. ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 21 बघा. प्रश्न 21, कक्षा में बौद्ध धर्म की शिक्षा हो, बौद्ध धर्म की शिक्षा जैसे अष्टांगिक मार्ग और 4 आर्य सत्य को सबसे प्रभावी और व्यावहारिक तरीके से पढ़ाने की सर्वोत्तम विधी कौन सी है? म्हणजे तुमच्या वर्गामध्ये जे बौद्ध धर्म की जी शिक्षा आहे, हा जैसे अष्टांग मार्ग जे आहे त्याला शिकवण्यासाठी व्यावहारिक आणि सर्वोत्तम विधी विचारली. व्यावहारिक म्हणजे त्याचा वापर पण करता आला पाहिजे आणि सर्वोत्तम विधी पण तुम्हाला काय विचारलेले. पहिला ऑप्शन काय म्हटले बघा, छात्रों को बौद्ध धर्म से जुड़ी हाँ, सभी वर्षों और स्थान को याद करने के लिए कहना चालेल का? चालणार नाही, म्हणजे ऑप्शन बाहेर झालं. बी ऑप्शन काय म्हणतं बघा, बौद्ध धर्म के नैतिक सिद्धांत और छात्रों के दैनिक जीवन के अनुभव और उदाहरणों से जोड़कर समझाना, चांगला आहे. म्हणजे दैनंदिन जीवनाचे जे काय करा त्यांना अनुभवाशी जोडा आणि नैतिक सिद्धांत जीवनाशी जोडल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने व्यावहारिकपणे होईल. आणि सी ऑप्शन काय म्हणते बघा, केवळ पाठ्यपुस्तके के अध्यायों में कक्षा में ऊंची आवाज कर पढ़कर सुना, आज चालणार नाही. आणि डी ऑप्शन म्हणते ब्लॅक बोर्ड वर बौद्ध दर्शन कठीण शब्दों की, चालेल का? तर अजिबात नाही. नाही जरी वाचलं तरी हे तुम्हाला कळतं. सगळ्यात बेस्ट काय ऑप्शन बी ज्यांनी दिले ते सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा आपण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला खारे वारे मतलई वारे हे आपण बघितलं होतं, बरोबर आहे का नाही? प्रश्न 22 आलेला आहे याच्यावरच. खारे वारे के संदर्भ में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. आता कथन ये काय दिलेलं म्हणजे एक, ये पौने दिन के समय में समुद्र थल की ओर से चलती है, म्हणजे काय जमिनीकडे जातात. तुम्हाला माहितीये खारे वारे काय असतात, म्हणजे दिवसा जमीन तापते. जमीन तापल्यामुळे हे खारे वारे काय करतात, दिवसा समुद्राकडून कुठे जातात, समुद्र के स्थल से जमीन की ओर चलते, बरोबर दिलेले. आणि दुसरं ऑप्शन काय म्हटले, दिन आता काय म्हटले बघा, दिन में स्थल भाग समृद्धी की तुलना में जल्दी गरम होता है. माहितीये जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. सगळ्यांना माहितीये पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. तुलना में जल्दी गरम हो जाता है जिससे थल पर निम्न वायुदाब होत आहे, म्हणजे जमिनीकडे वायुदाब कमी झाल्यामुळे हे खारे वारे काय होतात, जमिनीकडे वाहतात. म्हणजे दोघं काय दिलेले तुम्हाला बरोबर दिलेले, म्हणजे ऑप्शन काय दिलेले, इनमें से कौन सा कथन सही है, असं उपरोक्त में कौन सा कथन सही आहे, तर दोघं बरोबर आहे. ऑप्शन सी ज्यांनी निवडलंय ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 23 बघा. प्रश्न 23 काळजीपूर्वक समजून, जे 1857 चा उठाव आहे त्याच्या संदर्भात, विद्रोह के समय में भारत का मुघल सम्राट कौन था? मुघल सम्राट कोण होतं? सगळ्यांना माहिती आहे या वेळा सम्राट कोणाची, बहादूरशाह जफर याची काय केली होती, सम्राट मधून काय केली होती, निवड होती. कारण कुठलाही नेता आपल्याला नव्हता, म्हणून जरी याचं वय जास्त होतं त्याला एक नेता घोषित केलेलं होतं. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 24 बघा. 1857 चा जो उठाव आहे त्या संदर्भात, हे विद्रोह कहा से शुरू हुई थी? तर सगळ्यांना माहिती आहे मेरठ पासून काय झाला होता, हा विद्रोह चालू झाला होता. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 25, इतिहास की कक्षा में स्रोतों के विश्लेषण का उपयोग करते समय, स्रोतों का म्हणजे काय, जे सोर्स असतील, साधने असतील, संसाधने असतील, उपयोग करते समय
शिक्षक को छात्रों को किन कौशल्यों को विकसित करना चाहिए, म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायचंय, जे स्रोत विश्लेषण करायचं त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणते कौशल्य विकसित करायचंय असं त्यांनी विचारलंय. आता काय विकसित करायचंय, प्रश्न 25 आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. छात्रों की प्रामाणिकता की जांच करना, छात्रों की प्रामाणिकता की जांच करना, पहिला ऑप्शन म्हटलंय. दुसरं म्हटलंय विभिन्न ऐतिहासिक दृष्टिकोनों की तुलना करना, चांगलं आहे, वेगवेगळे दृष्टिकोन त्यांची तुलना करणे. तीसरा ऑप्शन काय म्हटलं, केवल उन साक्ष्यों को स्वीकार करना जो पाठ्य पुस्तक से मेल खाते, जे पाठ्यपुस्तकाला उपयोगी त्याच आपण निवडलं पाहिजे. हा केवल म्हटले चालेल का, तर अजिबात नाही. म्हणजे तिसरं ऑप्शन जिथे ते पहिले बाहेर काढा. बघा इथे पण तिसरं ऑप्शन दिले बाहेर झालं, इथे पण तिसरं ऑप्शन दिले बाहेर झालं, आणि इथे पण तिसरं ऑप्शन दिले बाहेर झालं. आता मी काहीच वाचलं नाही. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते बरोबर आहे. आणि प्राथमिक और माध्यमिक स्रोतों के अंतर स्पष्ट कराना, म्हणजे प्राथमिक कोणते माध्यमिक कोणते, म्हणजे ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 26 बघा. डॉ बाबासाहेब आंबेडकरने अपने जीवन में उत्तर म्हणजे शेवटच्या वेळेस कोणते धर्म को अपना लिया था, तर सगळ्यांना माहिती आहे बौद्ध धर्म. कुठला होता, बौद्ध धर्म. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 27 बघा. ताम्रपट, ताम्रपट याच्यावर विचारला जातो. ताम्रपट पांडुलिपियां बनाने के लिए किन पेड़ों के पत्तों का उपयोग किया जात होता. आता पांडुलिपी जे लिहिण्यासाठी कशाचा उपयोग केला जात होता, तर सगळ्यात महत्वाचं काय, जे ताडपत्र होते म्हणजे ताडके पेड़ होते याचा उपयोग केला जात होता. त्याच्यानंतर प्रश्न 28 बघा. प्राचीन पांडुलिपी म्हणजे हाताने लिहिलेले पांडुलिपियों के दीमक और कीड़े और नमी से बचाने के लिए आधुनिक संग्रहालय में उपयोग किए जाते, म्हणजे काय, ज्यात आता सुरक्षित आहेत काही लिपी अजून सुद्धा ज्या पांडुलिपी सुरक्षित करून ठेवलेल्या आहेत, तर त्या सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाय केला जातो असं त्यांना विचारलेले के जाते. पहिलं ऑप्शन काय म्हटले, उन्हें हमेशा पानी में डुबो कर रखा जाता है. और पानी में भिजवलं तर टिकेल का, म्हणजे हे ऑप्शन बेस्ट नाही. रासायनिक का उपयोग और विशेष तापमान को नियंत्रित वातावरण में, म्हणजे ज्या ठिकाणी रासायनिकचा उपयोग केला जातो आणि तापमान नियंत्रितसाठी तिथे ते ठेवले जातात. उन्हें लोहे की मोठी चेरत, चालेल का, तर अजिबात नाही. उन्हें हमेशा सीधे धूप में रखकर, तर सगळ्यात महत्वाचं तापमान नियंत्रितसाठी पण केलं जातं, म्हणजे ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. त्याच्यानंतर प्रश्न 29 बघा. प्राचीन कर्नाटक क्षेत्र में कदम राजवंश की स्थापना किसने की. आता तुम्हाला माहित आहे हे कोणी स्थापना केली होती, कदम राजवंश के जे कर्नाटक राज्य होतं हे कोणी, मयूर शर्मन याने काय केली होती, स्थापना केली होती. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. वेळ वाया घालू नका, बॅच जॉईन करून घ्या. कारण आता वेळ वाया घातल्यावर पास होणार नाही, कारण हा वेळ फार महत्वाचा आहे. अभिकथन दिलेले, ग्रामीण क्षेत्रों के लोग रोजगार और बेहतर अवसरों की तलाश में शहर की ओर पलायन करते. बरोबर आहे. ग्रामीण भागातील जे लोक असतात कशासाठी शहराकडे जातात, रोजगारासाठी जातात. कशासाठी जातात, रोजगारासाठी जातात, त्यासाठी पलायन करतात. अभिकथन योग्य आहे. कारण काय म्हणते बघा, कारण म्हणते शहरों में प्रदूषण की समस्या और भीड़भाड़ दिन ब दिन बढ़ती जा रही है. आता मला सांगा, लोक शहराकडे का जातात, शहरामध्ये, आता कारण बरोबर आहे का, शहरामध्ये प्रदूषण म्हणजे शहरामध्ये जे प्रदूषण वाढले, भीड वाढले, त्यासाठी शहराकडे जातात का, म्हणजे काय, कारण पण बरोबर बोलते पण त्या संदर्भात योग्य बोलत नाही. कारण ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहराकडे जातात, पलायन करताय म्हणतंय, पण कारण पण काय म्हणतंय, कारण पण बरोबर आहे. कारण शहरामध्ये काय झाली, गर्दी झाल्यामुळे काय झालं, प्रदूषणच्या समस्या वाढल्या. दोघं वेगवेगळ्या संदर्भात योग्य बोलत आहे. म्हणजे याचा संबंध रोजगारा संदर्भात आहे, पलायन करतात, आणि याचा संबंध कशामध्ये, जे शहरामध्ये जी संख्या वाढली त्याचं प्रदूषण होतं याच्यावर आहे. म्हणजे अभिकथन पण वेगळं बोलत आहे आणि कारण पण वेगळं, म्हणजे ज्या वेळा ते वेगवेगळ्या संदर्भात बोलतात म्हणजे ते एकमेकाचे काय करत नाही, व्याख्या करत नाही. ये और आर दोनों सही, लेकिन आर की एक सही व्याख्या का बरं करणार नाही, तर ते दोघं वेगवेगळ्या संदर्भात बोलत असतात. कळालं. व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि तुमच्या आजूबाजूला अजून जे विद्यार्थी असतील त्यांना नक्की कळवा. बघा लवकरात लवकर बॅच जॉईन करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तुमचे उत्तर किती बरोबर आले, तुमचे उत्तर किती बरोबर आले 30 पैकी व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चालेल. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल पण सबस्क्राईब करा.